मनोज जरांगेंनी पुन्हा मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलाय। 25 जानेवारीपर्यंत आरक्षण द्या, अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशाराच त्यांनी सरकारला दिलाय आणि त्यासाठी त्यांनी मराठा बांधवांनी आतापासूनच तयारीला लागण्याचे आदेश दिले। त्यामुळे फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार आहे। बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट। मराठा आरक्षणासाठी जरांगे पुन्हा मैदानात। जरांगेंचं सरकारला 25 जानेवारीचं अल्टिमेटम। सरकार विरोधात जरांगेंचा पुन्हा एल्गार। शिंदे सरकारला मराठा आरक्षणावरून जेरी सांडणाऱ्या मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केली आहे। 25 जानेवारीपासून जरांगे अंतरवाली सराटीत पुन्हा आरक्षणासाठी मैदानात उतरणार आहेत। 25 जानेवारीच्या आत सरकारनं मराठा समाजाला संपूर्ण आरक्षण द्यावं, अन्यथा मराठा समाजाची ताकद सरकारला दिसेल असा इशारा जरांगेंनी दिलाय। फुल बैठका घ्यायचे आणि तुफान ताकदीनं अंतरवालीकडे 25 जानेवारीला 2025ला तुम्ही आले पाहिजेत, कारण 24 तारखेला संध्याकाळीच लोक खूप राज्यभरातून येणार। मुंबई पुण्याच्याही मराठ्यांना सांगतो, सगळ्यांनी आधीच राजा टाका। मराठा समाजाच्या 8 ते 9 मागण्यांचा मनोज जरांगे यांनी पुनरुच्चार केलाय। मराठा कुणबी एकच असल्याचा अध्यादेश पारित करावा, मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्यावे, शिंदे समिती कुणबी नोंदी शोधत नाही, मनुष्यबळ वाढवून या नोंदी शोधण्याचे आदेश द्यावेत, अधिवेशनात कुणबी आरक्षणाचा कायदा करावा, हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेट लागू करावं, सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, 2004च्या कायद्यात सुधारणा करावी, मराठा समाजासाठी कुणबी EWS हे पर्याय देखील खुले ठेवावेत। समजून घ्या, आम्ही शांत आहेत, आम्हाला शांत राहू द्या। तुम्ही जर आम्हाला वेटीस धरता, प्रत्येक वेळेस मराठ्यांचा अपमान करताल, आमच्या देखता दुसऱ्याला आरक्षण देताना ना आम्हाला देणार नसाल, सरसकट मराठ्यांना आरक्षण पाहिजे यावेळेस, सरसकट आरक्षण घेणार, सुट्टे नाही देणार। राज्यातून मराठा बांधवांनी सामूहिक उपोषणासाठी अंतरवाली सराटीत येण्याचं आवाहन मनोज जरांगेंनी केलंय। उपोषणासाठी संपूर्ण तयारी करून येण्याचं आवाहनही त्यांनी केलंय। 25 जानेवारीला मराठ्यांनी अंतरवालीत एकत्र येऊन ताकद दाखवावी, गरीब मराठ्यांनी हे आंदोलन हातात घ्यावं, माझं गाव माझी जबाबदारी मोहीम मराठ्यांनी हाती घ्यावी, गावागावात सामूहिक उपोषणासाठी बैठका घ्याव्यात, पत्रिका छापून एकमेकांना या सामूहिक उपोषणात येण्यासाठी निमंत्रण द्यावं, 25 तारखेला कुणाचीही लग्नाची तारीख पकडू नये, जीव गेला तरी आता माघार घेणार नसल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलंय। त्यामुळे फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढलीय। आता जरांगेंच्या इशाऱ्यानंतर फडणवीस सरकार काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। नितेश महाजनसह ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, जालना।